हाय मित्रांनो, आज करत आहोत आपण डाळ भात, बटाट्याची भाजी. बटाटे आणि डाळ एकत्र उकडायला ठेवलेले आहे. आपण कुकरला लावलेत. आता घेऊया पीठ मळायला. एका साईडला मी ठेवलेला आहे भात शिजत. भात शिजतो पहा. बघा आपला भात झालेला आहे. कुकरच्या पण शिट्ट्या झालेल्या आहेत. हे बघा डाळ शिजली, बटाटा पण शिजला आहे. आज बुद्ध पौर्णिमा निमित्त आपण जेवण करत आहोत. डाळीमध्ये मीठ हळद टाकून घेतलं आहे. एका साईडला आपण फोडणीसाठी पॅन ठेवला आहे. त्यात तेल टाकलं, राई, जिरं, कढीपत्ता, लसूण याची आपण फोडणी देणार आहोत. आज सकाळपासून आमची तयारी चालू होती बुद्ध पौर्णिमेची, म्हणून संध्याकाळी जेवणाचा घाट घातलेला आहे. आपली फोडणी तयार झालेली आहे. आपण आता त्यामध्ये टाकून घेऊया. छान तडका लागला आहे. आपण झाकून घेतोय. आता आपण एका साईडला डाळ शिजत ठेवली, तर दुसऱ्या साईडला आपण आता याची तयारी करूया. पॅन ठेवलं गॅसवर. त्यामध्ये टाकूया राई, जिरं. ते छानपैकी भाजून घेऊया. लसूण, त्यामध्ये टाकून घेऊया कांदा. कांदा छान लालसर झालेला आहे. टाकून घेऊया मिरची. त्याचबरोबर टाकूया आपण टोमॅटोला छान भाजूया. आपलं झालेलं त्यामध्ये टाकून घेऊया. हळद, मीठ टाकलं आहे. त्यात टाकून घेऊ. आता आपण उकडलेले बटाट्याची पोळी केली ते टाकून घेऊया. आज सकाळपासून लगबगच चालू आहे. मिरच्या वगैरे सगळ्यांना बसून घेतायचे, घासून घेतलेले. पिठाची तयारी करायची आहे आम्हाला आता. आणि बौद्ध ही सरण घेऊन विधी पूर्ण करणार आहोत आज. त्यासाठी खास स्पेशल आम्ही आजच्या दिवशी तांदळाची खीर बनवतो. तर त्याची पण तयारी करत आहे मी एका साईडला. ही पहा आपली भाजी झालेली आहे तयार. त्या साईडला मी पीठ मळून घेतलं आहे. त्याची गोळे करायले. खीरसाठी पॅन ठेवले आहे. कढई ठेवली. त्यामध्ये आपण आता पुऱ्या तळून घेऊया. आपण पुरी तळतच एका साईडला मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे. लगेच आपण खिरीसाठी खीर पूर्ण करून घेऊया. खिरीची तयारी चालली आहे. हे पहा पुरी कशी टम फुगलेली आहे. कशी फुगली बघा पुरी. छान आहेत ना. आता आपण तांदूळ मिक्सरला वाटून घ्या. मी बासमती चावल घेतलेला आहे. हे मिक्सरला मी डायरेक्टली लावून घेणार आहे. हे बघा लावून झालेलं आहे. आता लंगडीमध्ये आपण तूप टाकून घेतो. तूप टाकल्यावर छानपैकी आपण तांदूळ त्याच्यामध्ये भाजून घेऊया. मिक्सरला लावलेले आहे. त्याची कणी केलेली आहे आपण तांदळाची. ते छान भाजून घेऊया. आपले भाजून झालेले तांदूळ त्यामध्ये टाकून घेऊया. टाकून दूध हे मी अगोदरच गरम करून ठेवलेलं होतं. ते छानपैकी आता तांदूळ आपण मिक्सरला लावलेले आहे ते शिजवून घेऊया त्या दुधामध्ये. एका साईडला मी कांदा कापून ठेवलेला आहे भजीसाठी. त्यामध्ये टाकून घेऊया मीठ, हळद, टाकून घेतले ओवा. त्यामध्ये टाकूया मसाला. आता बेसन टाकून ते मिक्स करून घेऊया. कोथिंबीर पण त्यात आपण ॲड केलेली आहे. हे बघा
आमचे हे कामावरून आले तर मला मदत करत होते. त्यामध्ये टाकून आणि ड्रायफ्रूट हिरीमध्ये, तर त्यांनीच भजी करायला मला मदत केली. आता पण टाकून घेऊया साखर चवीनुसार. ते लवकर आल्यामुळे मला खूप मदत करू लागले. भजी तळू लागले आणि खारोड्या पण तळू लागले. बघा आता भजी झालेले आहेत, खारोड्या तळतात ते. आता आपलं झालेलं आहे. हे पहा, डाळ भात, भाजी, खीर, पुरी, बटाट्याची भाजी, मिरच्या, भजी आणि खारोड्या. हे पहा कसं वाटतंय गाईस. मित्र-मैत्रिणींनी कसं वाटतंय ते मला सांगा, कमेंट करा. बाय.